नमस्कार. साजिरीज किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे रव्याचे पकोडे. घरातल्या साहित्यामध्ये टी टाईममध्ये मस्त असा स्नॅक्सचा हा ऑप्शन खूप छान लागतो. कोणत्याही खाण्याच्या सोड्याचा वापर न करता, इनो फ्रूट सॉल्टचा वापर न करता हे टम्म फुगलेले रव्याचे पकोडे खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात. त्यासाठी मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट घेतलेली आहे 1 चमचा. 4 चमचे दही घेतलेलं आहे. 2 हिरव्या मिरच्या मी इथे बारीक कट करून घेतलेल्या आहेत. बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. चवीपुरतं मीठ आणि आपल्याला पाणी लागणार आहे आणि तळण्यासाठी तेल. तर चला कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका बाउलमध्ये मी इथे बारीक रवा घेतलेला आहे 1 वाटी. तुमच्याकडे जर जाडा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून यूज करू शकता. इथे मी मध्यम साईजचा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला. कांदा यासाठी घालायचा कारण नुसत्या रव्याचे पकोडे हे खाताना घशामध्ये थोडे चिकटल्यासारखे होतात. कांदा टाकल्याने ते तसे लागत नाहीत. इथे मी 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घातली आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, दही. हे दही जास्त आंबट घ्यायचं नाही. इथे फ्रेश दही यूज करायचं, नाहीतर पकोडे हे आंबट होतात. चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. ह्याचे पकोडे खूप मस्त असे होतात. आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचे. पाणी हे एकसाथ एकत्र घालायचे नाही, पाणी थोडे थोडे करून घालायचे. ज्या वाटीने मी रवा घेतला होता त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घेतलं आहे. त्यातलं अर्ध वाटी पाणी मी अगोदर घातलं आणि त्याच्यानंतर बाकीचं उरलेलं पाणी घातलं आहे. तुम्ही बघू शकता हे असं आपल्याला सैलसर मिक्सचर करून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी पाणी घेतलं होतं, त्याच्यातले अगदी 2-3 चमचे पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि बाकी पाणी मी सगळं यूज केलेलं आहे. हे मिश्रण आता आपल्याला 15 मिनिटासाठी तसंच ठेवून द्यायचे आहे. इथे आपण रवा यूज केलेला आहे, त्याच्यामुळे रवा हा फुलतो. रवा फुलण्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे. झाकण मारून हे 15 मिनिटासाठी आपण ठेवून देऊ. तोपर्यंत आपण तळणीसाठी तेल गरम करू. इथे बघू शकता 15 मिनिटांनंतर रव्याने पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे आणि आपलं थोडंसं असं जाडसर मिक्सचर तयार झालेलं आहे. तेल इथे मी गरम करत ठेवलेलं आहे कढईमध्ये. तेल मीडियम गरम करायचं आहे. आता मीडियम गरम कसं झालं हे ओळखायचं तर एक छोटासा तुकडा टाकायचा. तो तळाला 2 मिनटं बसला आणि वर आला, याचा अर्थ आपलं तेल हे परफेक्ट गरम झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये वडे सोडायला सुरुवात करू. तुम्ही चमच्याच्या मदतीने किंवा हाताच्या सहाय्याने हे पकोडे तेलात सोडू शकता. तेलात सोडल्यानंतर ह्या पकोड्याला 2 मिनटं तसंच ठेवून द्यायचं, हलवायचे नाही. पकोडेला हलवलं किंवा त्याला परतलं तर ते तुटण्याची शक्यता असते. म्हणून 2 मिनटं त्याला तेलामध्ये सेट होऊन द्यायचं. 2 मिनटं सेट झाल्यानंतर आपण एक साईड परतून घ्यायची. असं करून ते तळून घ्यायचे पकोडे. 5 मिनटात आपले पकोडे अगदी मस्त तयार असे होतात. तुम्ही बघू शकता आणि हे खूप कुरकुरीत असे होतात. थोडेसे लालसर रंगावर हे पकोडे तळून घ्यायचे. आता हे पकोडे आपले तयार झालेले आहेत. आपण काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने उरलेले जे पकोडे आहेत ते आपण ह्या तेलामध्ये फ्राय करून घेऊया. हे पकोडे खूप मस्त टेस्टी आणि कुरकुरीत बनतात. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल. अशा पद्धतीने हे सगळे पकोडे उरलेले करून घ्यायचे. बघू शकता 5 मिनटामध्ये हा झटपट असा नाश्ता तयार होतो. पकोडे तळताना गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवून द्यायची. तर अशा पद्धतीने आपले झटपट घरच्या साहित्यात बिना सोडा, बिना कोणता इनो फ्रूट सॉल्ट वापरता आपले पकोडे तयार झालेले आहेत. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुम्ही सांगा रेसिपी कशी वाटली आणि साजिरीज किचनला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच रेसिपीज बरोबर पुढच्या